पांडुरंगाचे हात कमरेवर का? पांडुरंगाचे दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहे, त्यामुळे शस्त्र हाती धरलेले नाही. आपण साधारणतः बघतो की मंदिरातल्या मूर्तीला 2 पेक्षा जास्त हात असतात. एक हात हा आशीर्वादासाठी आणि मग दुसऱ्या हातात शस्त्र. काही मूर्तींना प्रत्येक हातात शस्त्र किंवा अस्त्र दिसतात, पण पंढरपूरचा विठोबा मात्र कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याच्या हातात शस्त्रसुद्धा नाहीत. याचा अर्थ काय असावा? पांडुरंगांच्या हातात शस्त्र का नाही? खरं तर पांडुरंगाच्या दरबारात येणारा कुणीही श्रीमंत नाही किंवा कुणी गरीब नाही. त्याला सगळेजण सारखे आहेत. आपल्या भक्तांवर कृपा वर्षाव करावा म्हणून त्याने आशीर्वादाची मुद्रा करून आपले देवत्व सिद्ध केले असते. पण तसे नाही. त्याचे हात कमरेवर असून तो शांत मुद्रेने उभा आहे. सर्वत्र समभावाने पाहणारा असा हा विठ्ठल सगळ्यांना आपलासा वाटतो. म्हणून तर भक्तांशी तो सखा सोयरा, माता पिता आणि बंधू या नात्याने जोडला गेला आहे. श्री हरी विठ्ठल हा तारक स्वरूपाचा आहे. त्यामुळेच पांडुरंगाच्या हातात शस्त्र नाही. विठ्ठलाचे सर्व भक्तगण भोळा भाव असणारे आहेत. पांडुरंगाचे हात कमरेवर का आहेत? विठ्ठलाचे हात कमरेवर असण्यामागे असे सांगितले जाते की संसाररूपी भवसागर पार करताना भक्तांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तेव्हा विठुमाऊली कमरेवर हात ठेवून भक्तांना जणू सांगत आहे, हा भवसार तुम्ही पार करू शकता. त्यात कमरेपर्यंत पाणी आहे. तुम्ही सहजपणे तो पार करू शकता. तुम्ही त्यात डुबणार नाही. सुखरूपपणे तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता. असा सार्थ विश्वास ही विठुमाऊली आपल्या संसारी भक्ताला सदैव देत असते. भक्तांच्यासाठी कासावीस होणारा, त्यांच्या भेटीसाठी न बोलवता स्वतः होऊन धावून जाणारा, कीर्तनात नाचणारा, जनाईला दळण दळण्यासाठी मदत करणारा, तुकाराम महाराजांची धावून जाणारी ही माऊली, गोरोबांना चिखल तुडवू लागणारा, चोखोबांच्या घरी दही भात खाणारा, आपल्या भक्तांवर इतकं प्रेम करणारा दुसरा कोणता देव आहे?